फ्युचर जनरेशन ऑफ द नेशन, तुम्ही भविष्य आहे या देशाचं, म्हणून तुमच्यावर फोकस केले. म्हणून भारत भूमीचा योद्धा संन्यासी म्हटलं जातं. त्यांच्या जन्मदिनी त्यांना आपण त्यांचे विचार केवळ ठेवायचे, स्मरणात ठेवायचे आणि त्या विचारावर आपल्याला वाटचाल करावी लागेल. म्हणून विवेकानंदांना एक आपण आदरांजली वाहतो 12 जानेवारी. आणि इंटरनॅशनल युथ डे विवेकानंदांनाच तिथं आपण घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय वगैरे का तर ह्या भारताची भूमी अशी आहे, त्या भारताच्या भूमीमध्ये जी रत्न जन्माला आली त्यामध्ये प्रामुख्याने स्वामी विवेकानंद असू दे, तथागत सिद्धार्थ बोधिसत्व गौतम बुद्ध असू दे किंवा APJ अब्दुल कलाम असू, ही संपूर्ण विश्वाला एक आविष्कार आहे. आणि त्यानंतर ज्यांना आपण एक अध्यात्माचा महान पुरुष म्हणतो ते भगवान श्रीकृष्ण, ज्यांची गीता अवघ्या विश्वामध्ये डोक्यावर घेतली जाते ते श्रीकृष्ण. तर खऱ्या अर्थानं आता मला सांगा, इंटरनॅशनल युथ डे साजरा करताना ही गरज काय आहे? हा युवा दिन साजरा करण्याची गरज काय? व्हॉट इज इंटेन्शन टू सेलिब्रेट दिस डे? याच्या पाठीमागे आपण पहिल्यांदा जाऊया. सगळ्यांनी तुमचं तो भरून कौतुक केलं. काय कौतुक केले की तुम्ही एक चांगले विद्यार्थी आहात, हुशार विद्यार्थी आहात, तुमचं भविष्य चांगलं आहे. निश्चित तुमचं भविष्य चांगलं आहे. हे रेप्युटेड संस्था करावी, त्याबद्दल माझं पण दुमत असायचं कारण नाही. तरी सुद्धा आपण तुमच्यामध्ये येतोय, तुम्हाला विवेकानंद किंवा युवांच्या बद्दल मार्गदर्शन करतो. याचं कारण असेल की सगळीकडे असं म्हटलं जातं सर्व दूर की अलीकडच्या काळातली पिढी बिघडली आहे. बहुतांशी हे वाक्य बरोबर पण आहे. याचं कारण तुम्हाला पण माहीत आहे. कारण एक छोटंसंच उदाहरण सांगतो. याच राज्यामध्ये अतिशय अत्युच्च पदावर कार्य करणारे एक पती पत्नी, दोघेही खूप अत्युच्च पदावर आहेत, परंतु त्यांचा एक मुलगा जो आता या जगात निघून गेला. त्याचं कारण आहे तो मोबाईल. बरोबर आहे, सगळ्यांच्या लक्षात आला असेल तो कुणाचा मुलगा आहे. म्हणजे अत्युच्च आहे, तुमच्या गतच आहे ते, पण तरी सुद्धा हे बिघडते. पण खऱ्या अर्थानं जर आपण आत्मचिंतन केलं तर तुमच्या बिघडण्यामध्ये तुमचं अपयश, दॅट इज फेल्युअर ऑफ अवर. आमचं ते फेल्युअर आहे का तर तुम्हाला घडवण्यात आम्ही अपयशी झालो. आम्हाला आत्मचिंतन करावं लागेल नक्की काय होतं त्याचं कारण जातं ते शिक्षण प्रणालीमध्ये जातं. शिक्षण प्रणालीमध्ये कारण कसं जातं? कारण त्याचं तुम्हाला जाता तुम्ही उदाहरण देतो मग सुरुवात करतो. एकदा मी असंच कार्यक्रमाच्या निमित्ताने एका कॉलेजमध्ये गेलो. नेहमी कॉलेजमध्येच काहीतरी मोटिवेशनल व्याख्यान ठेवलं होतं आणि एका कॉलेजवर तासगावला गेलो. तासगावला वसंतदादा कॉलेजवर गेल्यानंतर तिथं थोडासा वेळ होता म्हणून फेरफटका मी मारतो. आणि फेरफटका मारत एका ठिकाणी गेलो होतो. तिथे एक विद्यार्थी तुमच्याकडे बसला होता, निवांत बसला होता. तुम्ही त्याला जाऊन विचारले, काय बाबा काय करतोस? काय निवांत बसतो. अरे असं निवांत बसून चालेल का? हो काय अरे अभ्यास कर. तर ठीक आहे अभ्यास कर. काय अरे अभ्यास केल्यानंतर तुला चांगली मार्क्स पडतील. ठीक आहे अभ्यास केल्यानंतर चांगली मार्क्स. पुढं काय? अरे अभ्यास केल्यानंतर चांगली मार्क्स पडतील. चांगली मार्क्स पडल्यानंतर त्या विषयात किंवा त्या पदवीमध्ये तू चांगल्या पद्धतीनं डिस्टिंक्शन ती पदवी घेशील. तर घेतलीस पदवी पुढच्या मागण्याच्या पुढं काय? अरे पुढं काय म्हणजे चांगली पदवी घेतल्यानंतर तुला चांगल्या प्रकारे नोकरी लागेल. चांगली नोकरी लागली मग पुढं काय? अरे चांगली नोकरी लागल्यानंतर पुढं तुला चांगला पगार मिळाला असेल. पुढं काय मिळेल? अरे पुढं चांगला पगार मिळाल्यानंतर तुला चांगली छोकरी मिळेल. बरं सर छोकरी मिळाली, चांगला पगार मिळाला, पुढं काय? अरे त्या पगारात सर्व सुख ज्या सोयी असतात ते विकत घेशील. बरं सर ते पण मिळालं, पुढं काय? अरे ते मिळाल्यानंतर तुला तुझं जीवन छान पैकी आरामात जगता येईल. आता सर मी काय करतो म्हणजे आम्ही तुमच्या मनावर बिंबवलं. शिक्षण कशासाठी? तुला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन कशासाठी? तर चांगलं शिक्षण घ्यायचं, अत्युच्च मार्क, चांगली मार्क्स मिळवायची आणि चांगली मार्क्स मिळवल्यानंतर UPSC MPSC व्हायचं आणि UPSC MPSC झाल्यानंतर
मग चांगलं लग्न ही तुमच्या मनावर बिंबवलं गेलं. दुर्दैवानं फक्त चांगलं शिक्षण घेतलं, चांगल्या पदावर गेलं म्हणून माणूस कधी चांगला बनत नाही. आयुष्यात पहिल्यांदा आपल्याला एक चांगला आणि सुंदर माणूस म्हणावं लागेल. का तर तुमच्या आमच्यापासून ह्या देशाचा एक सुंदर देश आहे, एक चांगला समाज निर्मिती व्हायची असेल तर तुम्हाला आम्हाला चांगला माणूस पहिल्यांदा बनावं लागेल. चांगला अधिकारी बनला म्हणून तो चांगला व्यक्ती असेल असं नाही आहे, परंतु तो चांगला व्यक्ती आहे तो सुंदर अधिकारी सुद्धा बनू शकतो. आयुष्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं काय तर चांगला व्यक्ती बना. विवेकानंदांच्याकडे वळायचं म्हटलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक युवकाच्या ठाई तेजस्विता, तपस्विता, तत्परता हे 3 गुण असले पाहिजेत. आपलं पहिल्यांदा आपलं ध्येय निश्चित झालं पाहिजे, आपला गोल निश्चित झाला पाहिजे. आणि विवेकानंदांनी अगदी जगप्रसिद्ध ते वाक्य आहे, उठा, जागे व्हा, तुमचा ध्येय निश्चित करा आणि जोपर्यंत तुमचं उद्दिष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या ध्येयाचा पिछा सोडू नका. वेड व्हा, कारण का तो वेडा झालेला मनुष्य हा क्रांती करतो. वेडा झालेला मनुष्य इतिहास घडवतो आणि वेड्याला लिहिलेला इतिहास आपल्यासारखी शहाणी माणसं स्वतःला हुशार म्हणतात की वेड्याचा इतिहास असतो. हा एक इतिहास तुम्हाला पहिल्यांदाच लक्षात ठेवा की सगळ्यात महत्वाचं चांगला माणूस बनावा लागेल. एक लक्षात घ्या, तुम्ही चांगली मार्क्स पडले, खूप चांगली मार्क्स पडले, तुम्ही इथून घरी जाताय आणि एखाद्या तुमच्या शोकासाठी तुमच्या आई वडिलांना बेटीच धरताय, याला चांगला माणूस किंवा तुमच्या शिक्षणाचा काही उपयोग झाला असं काय वाटतं तुम्हाला? तर ज्या माता पित्यानं तुमच्यावर संस्कार केले, स्वतःच्या पोटाला चिमटा काढला,